बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोत. बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची मध्ये. सुरुवातीला बातमी आपण बघणार आहोत तर शिर्डीमधली शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत बीआरएसमध्ये प्रवेश केलाय. त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. आगामी काळात कोपरगावमधल्या दोन्ही प्रस्थापित नेत्यांविरोधात लढा उभा करणार असल्याचं जाधव यांनी म्हटलंय. आर्थिक अडचणीत आलेल्या सोलापूर जिल्हा दूध संघानं पंढरपूरमधल्या 5 एकर जागा आणि इमारत विक्री करण्याचा निर्णय घेतलाय. त्याबद्दलची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. पंढरपूर पुणे रोडलगत असलेली कोट्यवधींची मालमत्ता विक्रीला काढण्यानं जिल्हा दूध संघाची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याचं स्पष्ट झालंय. पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झालाय. कारण तलासरी तालुक्यातील डोंगरपाडा इथल्या शाळेत विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकांऐवजी जुगार खेळले जाणारे पत्ते असल्याचं समोर आलंय. स्थानिक नागरिकांनी याबद्दल संताप व्यक्त केलाय. भंडाराची बातमी. लाखनी तालुक्यातल्या सेलोटी इथे गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्यानं हल्ला केलाय. 3 शेळ्या ठार झाल्यात. पशुपालकांचं मोठं नुकसान झालंय. वनविभागानं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी पशुपालक करतायत. धोकादायक इमारतीच्या दुरुस्तीसाठी लावण्यात आलेले बांबू नागरिकांच्या अंगावर कोसळून पडल्याची घटना उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 3 मध्ये शांतीनगर भागात घडली. यामध्ये नागरिकांचे प्राण थोडक्यात वाचलेत. 5 ते 6 घरांचं नुकसान झालंय. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातल्या हलखेडा इथे गणेश मूर्ती विसर्जनावेळी एक दुर्घटना घडली आहे. पाझर तलावात मूर्ती विसर्जनासाठी आलेला 30 वर्षीय तरुण बुडालाय. प्रशासनाकडून त्याचा शोध घेतला जातोय. अहमदनगरच्या राहता तालुक्यातल्या गणेशनगर बस स्थानकाची दुरवस्था झाली आहे. अस्वच्छता असल्यामुळे प्रवाशांना रस्त्यावर उभं राहून बसची वाट पाहावी लागते. इतरही बातम्या आपण बघतोय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून मुंबईतल्या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. शिवसेना भवनात काही वेळातच म्हणजे दुपारी 2 वाजता दक्षिण मध्य मुंबईतल्या मतदारसंघाची बैठक घेतली जाणार आहे. उद्या उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. यात माजी नगरसेवक, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, विधानसभा संघटक आणि इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश असेल. एका मराठी महिलेला मुंबईत घर नाकारण्यात आल्याचा मुद्दा तापलेला असतानाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील आपला अनुभव आता इथे शेअर केलाय. शासकीय बंगला सोडल्यानंतर मुंबईत मी घर शोधायला गेले तेव्हा मला देखील मराठी म्हणून घर नाकारण्यात आलं होतं असा अनुभव त्यांनी सांगितलाय. मराठी म्हणून जागा नाकारल्यानंतर ज्या तरुणीनं व्हिडिओ टाकला होता आणि त्याप्रमाणेच संताप देखील आपण व्यक्त केल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्यात. कोल्हापुरात छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेनिमित्तानं सतेज पाटील गटानं पोस्टरबाजी करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. सभासदांवर अन्याय करणारे निर्णय या सभेत घेतले जाणार असल्याचा आरोप इथे केला जातोय. सातारा शहरात निघालेल्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेश भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी उदयनराजे आले होते आणि यावेळी त्यांनी चाहत्यांच्या विनंतीनंतर पुन्हा एकदा कॉलर उडवली आहे. यावेळी ते मैं हूं डॉन या गाण्यावर थिरकत होते. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नका या मागणीसाठी विविध ठिकाणी आंदोलन केले जाते. राज्य सरकारनं ओबीसी आंदोलकांपुढे चर्चेचा प्रस्ताव ठेवला आणि म्हणूनच मुंबईत आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देऊ नये अशी मागणी ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केली आहे. कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी दिल्लीमध्ये बैठक होती आणि यामध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल असं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलंय. राज्यातले काही मंत्रीही यावेळी उपस्थित असतील. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कारखान्यातील डिस्लरी युनिटला प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. या कारखान्यातील डिस्लरी प्लांटमुळे प्रदूषण होत आणि हा प्लांट 72 तासात बंद करावा अशा सूचना त्यांना देण्यात आल्या. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आणि याचिकांवरची सुनावणी उच्च न्यायालयात आज होणार आहे. याआधी देखील नामांतराला आव्हान देण्यात आलं होतं. काल अनंत चतुर्दशी होती आणि आज तब्बल 22 ते 23 तासांपर्यंत मिरवणुका काही ठिकाणी सुरू होत्या. त्यातली ही मुंबईतली दृश्य. लालबागच्या राजाचं आज अरबी समुद्रात विसर्जन करण्यात आलं. समुद्रकिनारी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. काल मध्यरात्री लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत मुकेश अंबानी, अनंत अंबानी देखील सहभागी झाले होते. विसर्जन मिरवणूक भायखळा इथे आल्यानंतर मुकेश अंबानी मिरवणुकीत सहभागी झाले. काही वेळ लालबागच्या राजाच्या ट्रॉलीवर त्यांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. आरआयचे डायरेक्टर अनंत अंबानी हे लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर हजर होते. त्यांनी बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला.
पुण्यातल्या विसर्जन मिरवणुका अजूनही सुरू आहेत आणि यात तरुणाईनं पहाटेपासूनच ठेका धरला होता. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर मार्ग, टिळक रस्त्यावर गणपती मंडळांच्या रांगा लागल्या होत्या. गोंदिया जिल्ह्यात ईद आणि गणेशोत्सवादरम्यान काही डीजे धारकांनी नियमांचं उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. जिल्हा पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत 2 वाहनंही जप्त केली आहेत. हिंगोलीच्या थोरजवळा इथे घरगुती गणेश मूर्ती विसर्जनावेळी गेलेल्या तरुणाचा तलावाच्या सांडव्यात पाय घसरून पडल्यानं मृत्यू झालाय. या गावावर त्यामुळे शोककळा पसरली आहे. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातली बातमी. एक बोरी खुर्द इथे गणपती विसर्जनादरम्यान दुर्घटना घडली. अडाण नदीमध्ये मूर्ती विसर्जनासाठी आलेल्या तरुणाचा तोल जाऊन पाण्यात बुडल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. कांदा व्यापाऱ्यांच्या संपात फूट पडल्यानंतर लासलगावच्या विंचूर उपबाजार समितीत सलग दुसऱ्या दिवशी कांद्याचे लिलाव सुरळीतपणे सुरू आहेत. 25,000 क्विंटलहून अधिक कांद्याची इथे आवक झाली. कांद्याला प्रति क्विंटल 900 ते 2,350 इतका भाव मिळतोय. पुढची बातमी आहे. पावसाची पुढचे 3 दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गडगडाटासह जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. उर्वरित कोकणात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसोबत मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या 5 ते 6 दिवसांपासून पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे पिकांचं नुकसान होत आहे आणि त्याची पूर्वसूचना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी विमा कंपनीला 72 तासांच्या आत द्यावी असं जिल्हा कृषी अधीक्षक अधिकाऱ्यांनी म्हटलंय. बोगस विमा काढल्यास कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आलाय. कांदा निर्यातीवर 40% निर्यात मूल्य लावल्याच्या निषेधात नाशिकमधल्या कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव प्रक्रियेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कांदा कोंडी झाली आणि चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 4 महिन्यात सर्वाधिक कांदा निर्यात महाराष्ट्रातूनच झाली आहे. राज्यात 5,18,786 मेट्रिक टन कांदा विविध देशात पाठवण्यात आलाय. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली. दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण होणार आहे. सोन्याचे दर 2,500 कमी होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर सोन्याचा भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 10% अधिक असणार आहे. मुंबई आयआयटीमध्ये एक जुना वाद नव्यानं उफाळून आला. इथे शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी वेगळं कॅन्टीन असावं असा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी मांडण्यात आला होता. आता आयआयटी मुंबईमधल्या हॉस्टेलच्या मेस काउन्सिलच्या अंतर्गत कमिटीनं कॅन्टीनमध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी 6 टेबल्स राखीव ठेवण्याचा निर्णय घेतलाय. पण अनेक विद्यार्थ्यांनी आतापासूनच या निर्णयाला विरोध केलाय. शिवरायांची वाघनखं कोल्हापुरात आणली जाणार आहेत आणि ही 3 वर्ष महाराष्ट्राच्या ताब्यात दिली जाणार आहेत. 4 संग्रहालयांमध्ये वाघनखांचं प्रदर्शन केलं जाणार आहे. शिवशस्त्र शौर्य या नावानं हे प्रदर्शन भरवलं जाणार आहे. मध्य रेल्वेच्या उपनगरीय हार्बर मार्गावर 38 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. डेडिकेटेड फ्रंट कॉरिडॉरच्या 2 नवीन अप आणि डाऊन लाईन्सच्या बांधकामासह पनवेल उपनगरीय रिमॉडेलिंगचं काम केलं जाईल. 30 सप्टेंबरला रात्री 11 वाजल्यापासून 2 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजेपर्यंत हा 38 तासांचा ब्लॉक असेल आणि शनिवारी सीएसएमटीवरून शेवटची लोकल ही रात्री 9:02 सुटेल. राज्यात 1 ऑक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदे आणि योजनाविषयक बाबींची माहिती, त्याचबरोबर त्यांचे हक्क आणि ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा, त्यांच्या मदतीसाठी हेल्पलाईन याबद्दलचं मार्गदर्शन केलं जाणार आहे. पुढची बातमी आपण बघतोय. अहमदनगरच्या सावेड इथे पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतानाही गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. तोफखाना पोलिसांनी परवानगी नाकारली होती, पण तरी देखील हा कार्यक्रम ठेवण्यात आला. तिला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या कुंडल इथे हत्तरसंग रस्त्याचं काम अजूनही अर्धवट अवस्थेत आहे आणि खडी टाकून रस्त्यावर मुरुम न टाकल्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय. हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आणि इथे श्री क्षेत्र हत्तरसंग इथे जाणाऱ्या भाविकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. हिंगोलीच्या गोरेगाव इथे सुट्टीवर आलेल्या सैन्यातल्या जवानाचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पांडुरंग रणबावळे असं या जवानाचं नाव कळतंय. त्यांच्या पार्थिवावर काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बातमी सोलापूरची. जिल्ह्यात घरफोड्या करून हैदोस माजवणाऱ्या 5 चोरट्यांना गुन्हा शाखेच्या पथकानं जेरबंद केलंय. 24 घरफोड्या आणि 2 चोरे असे 26 गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. 15 लाखांचे दागिने त्यांच्याकडून जप्त करण्यात आले. आणि यानंतर एक ब्रेक घेऊन इतरही बातम्यांचं पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.